आजी देवळात गेले होते आणि देवळात गेल्यावर देवाच्या पाया पडून झाला तर दोघंही शांत देवाच्या आवारात बसले असताना देवाच्याच आवारात एक बाकडं होतं, त्याच्यावर एक छोटासा डॉगी बसला होता आणि तितक्यातच एक माणूस तिकडे दर्शनासाठी आला आणि आल्यावर पहिले त्याने त्या डॉगीला हाकवलं, ए चल हाड उठ तिकडचा, आणि असं करून त्याला आपल्या बॅगेने हाकलवायचा प्रयत्न केला. तो कुत्रा घाबरला आणि तिकडून पळाला. तितक्यात आजी बोलली, अरे नको त्या कुत्र्याशी असं वागू. आजी असं बोलली ते, पण आजीचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचला नाही. देवळाच्या आत प्रवेश केला आणि त्याने देवासमोर हात जोडले, देवाला फुलं वाहली, देवासमोर नतमस्तक झाला. आजीने मिनीला विचारलं, बाळा तू यातून काय शिकलीस? तेव्हा मिनी म्हणाली की आता हा माणूस जो देवापुढे हात जोडते त्यानेच काही वेळापूर्वी त्या कुत्र्याशी असं वागलं नव्हतं पाहिजे ना आजी. तो बोललो बरोबर, एका ठिकाणी देवापुढ्यात हात जोडतात हे चांगलं कर्म झालं, पण थोड्या वेळापूर्वीच कुत्र्याशी जी वागणूक केली ते चुकीचं कर्म झालं. हे देवाच्या आवारातच झालं. विचार करा, असे कित्येक माणसं असतील ते दररोज सकाळी उठून आपल्या घराच्याच मंदिरामध्ये पाया पडत असतील किंवा देवळात पाया पडत असतील, पण दिवसभरात असे किती चुकीचे कर्म अनावधानाने करत असतील. मिनी बेटा, दररोज देवापुढ्यात हात जोडते याचा अर्थ हा नाही की तुला चुकीचं कर्म करण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे दिवसभरात तुला जागरूक राहिलं पाहिजे की माझ्या हातून कोणतं चुकीचं कर्म तर होत नाही ना. जागरूक राहायला पाहिजे, मी योग्य कर्मच करते ना. मग भलेही ते मूक जनावराबाबत असेल किंवा शाळेत असेल, कॉलेज क्लासमध्ये असेल किंवा घरात असेल किंवा तू तुझ्या मैत्रिणीसोबत कुठेही असले, तुझ्याकडनं चांगलं योग्य कर्मच झालं पाहिजे. कित्येक लोक म्हणतात, अरे आम्ही किती देवाचं करतो पण आमचं काही होत नाहीये. तुम्ही अशी किती कर्म करत असाल जी तुम्हाला जाणवतही नसतील, जी तुमच्याकडनं अयोग्य कर्म झालं. नक्की तपासून पहा, तुम्ही अशी चुकीची कर्म अनावधाने करत आहात का? थँक्यू.